शेतकरी बंधूंनो, घरच्या घरी ताक, अंडा, संजीव आपण कशा पद्धतीने तयार करू शकतो, याचे काय फायदे आपल्याला होणार आहेत आणि कशा पद्धतीने आपण फवारणीद्वारे, ड्रिपद्वारे, ड्रिंचिंगद्वारे आपल्या वारामध्ये आपले पिकं असतील, झाडं असतील, भाजीपाला असेल किंवा तूर असेल, कापूस, हरभरा याच्यावर वापरू शकतो. इतर कुठली पिकं असतील त्या सगळीच पिकावर हे चालते आणि अतिशय रामबाण कमी खर्चामध्ये अतिशय जबरदस्त फायदा या संजीवकता टॅटके होणार आहे. यामध्ये आपल्याला अमिनो ॲसिड, फुलविक ॲसिड, चांगल्या पद्धतीने व्हिटॅमिन्स आणि बुरसाई म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं हे संजीवक आहे हे काम करते. आता हे कशा पद्धतीने आपण तयार केलं पाहिजे, तर यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर हे अशी भरणी त्या ठिकाणी आपण घेतलेली आहे आणि या भरणीमध्ये 1 लिटर ताक आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे, 10 अंडी घेतलेले आहेत आणि एक 200 ग्रॅम गुळ, आपला काळा गुळ आहे हा घेतलेला आहे. अगोदर या भरणीमध्ये आपला ताक जे आहे हे पूर्ण टाकून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण जे अंडी आहेत हे फोडून याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे आहेत. हे अशा पद्धतीनं यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता हे पूर्णपणे अंडी यामध्ये टाकल्यानंतर अशा पद्धतीने हलवून घेतलं की 3 ते 4 दिवस हे झाकण लावून यामध्ये आपल्याला हे पेटी बॅग ठेवून द्यायचं आहे आणि नंतर हे 3 दिवसानंतर किंवा 4 दिवसानंतर यामध्ये एक 200-250 ग्रॅम गुळ आपल्याला वापरायचा आहे, टाकून घ्यायचा आहे आणि असे द्रावण आपल्या फवारणीद्वारे या ठिकाणी वापर करू शकतो आणि ड्रिंचिंग सुद्धा करू शकतो. आता हे आपण आपलं तूर पीक आहे, तूर पिकाला त्या ठिकाणी वापरणार आहे आणि म्हणून त्यासाठी हे तयार करून घेत आहे. शेतकरी बंधूंनो, एक एक करून सगळे 10 अंडे आपण यामध्ये जे आहे ते टाकून घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे, हे एक प्रोसेस आपली पूर्ण झाली. आता पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे. काय करायचं आहे, 3 ते 4 दिवस झाकण लावून हे आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि रोज सकाळ आणि संध्याकाळ हे अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे. एक टाइम हलवलं तरी काही हरकत नाही, चालते. आणि 3 ते 4 दिवसानंतर हे जे द्रावण आपलं तयार होणार आहे हे बाहेर काढून यामध्ये 200 ग्रॅम आपल्याला गुळ घ्यायचा आहे, कारण गुळाचे खूप चांगले फायदे आपल्या वावरामध्ये, आपल्या पिकांमध्ये त्या ठिकाणी होतात. यापासून शेतकरी बंधूंना आपल्याला अमिनो ॲसिड, फुलविक ॲसिड, व्हिटॅमिन्स, बुरशीनाशक, कीटकनाशक सगळ्याच प्रकारे काम कर रामबाण उपाय आहे आणि एवढा जबरदस्त फायद्याचा आहे की एक वेळ आपण हे घरी तयार करा आणि वापरा. आता वापरण्याची पद्धत कशी आहे, आता आपण आपल्या तूर पिकाला याचा वापर करणार आहे फवारणीच्या माध्यमातून. तर प्रति पंपाला 100 ml याचा वापर आपण करणार आहे. जैविक आहे म्हणून 5-10 ml जास्त झालं तर जास्त फरक पडणार नाही, फायदाच आपला त्या ठिकाणी होणार आहे. शेतकरी बंधूंनो, आपण मार्केटमध्ये, बाजारामध्ये 1000 रुपये लिटरनं त्या ठिकाणी औषध आणतो, टॉनिक आणतो, पण त्याचे काय फायदे आपल्याला होणार आहेत किंवा त्याचे कशा पद्धतीने तयार होते हे आपल्याला माहीत नसते. परंतु हे संजीवक आपण स्वतः तयार करणार आहे, आपल्या डोळ्यात देखत तयार होते आणि प्रत्येक शेतकरी बांधव हे घरी तयार करू शकते. काही याला तामझाम लागत नाही. याला काय खर्च आहे, ताक आपल्या घरी असते, अंड आपल्याला एक आरामशीर 7 ते 8 रुपये अंडे मिळते आणि हे बॉयलरचं अंड आहे, मोठं अंड आहे. आपण गावरान घ्या किंवा बॉयलर घ्या, काही फरक नाही, कोणचं घ्या. आणि 200 ग्रॅम गुळ आहे. आता आपल्या 2 एकर तुरीला हे फवारणी होऊन जाते फक्त 100 रुपयामध्ये. आणि फवारणी झाल्यानंतर काय फायदे आपल्याला झाले ते पण आपण शेतकरी बांधवांना सांगणार आहे. शेतकरी बांधवांनो, सध्या जर आपण शेतीची परिस्थिती पाहिली तर सगळ्यांचे भाव वाढले, फक्त आपल्या शेतमालाचे भाव जे वाढले नाही आहेत. आणि म्हणून खताचे भाव असतील, टॉनिक असतील, कीटकनाशक असतील, बुरशीनाशक असतील किंवा जे आपण फवारणीवाल्या वावरामध्ये करतो याचे भाव खूप जास्त झाले आहेत. आणि म्हणून आपण आपल्या घरच्या घरी आपण मागे जीवामृत केलं, त्याच्या मागे आपण ह्युमिक ॲसिड केलं आणि आता आपण जीवामृत केलं. गांडूळ खताचा बेड आपल्या मागच तुमच्या लागलेला आहे, तिकडे आपला एक बेड लागलेला आहे. म्हणजे शेतकरी स्वतः प्रयोग करून आपल्या घरीच आपल्या वावरातला जे सामग्री लागते ते ज्यावेळी आपण घरी तयार करणार नाही, आपला खर्च कमी होणार नाही. आणि म्हणून हे उत्तम प्रकार टॉनिक आहे. शेतकरी बंधूंनो, चॅनल सबस्क्राईब आपण करून घ्या, फॉलो करून घ्या, म्हणजे कामाची माहिती नेहमीच आपल्यापर्यंत येत राहणार आहे. धन्यवाद.